आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। सांगोला पंचायत समितीवरील शेकापची 55 वर्षांची सत्ता उलथवून लावत माजी आमदार दीपक आबांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महायुतीची सत्ता स्थापन केली आहे। या महत्त्वपूर्ण अशा राजकीय घडामोडीनंतर प्रथमच नूतन सभापती पूनम इंगवले आणि माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत भेट घेतली। दीपक आबांनी केलेल्या या कामगिरीचं मुख्यमंत्र्यांनी तोंड भरून कौतुक केलं। सांगोला पंचायत समितीच्या मिनी मंत्रालयाला राज्याच्या मंत्रालयातून लागेल तेवढा निधी देण्याचं अभिवचन मुख्यमंत्र्यांनी दीपक आबांना दिलं। शिवाय सांगोल्यातल्या या ऑपरेशन लोटसचे शिल्पकार तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दीपक आबांनी दाखवलेल्या या राजकीय प्रगल्भतेबद्दल सांगोला तालुक्याला रिटर्न गिफ्ट देण्याचं जाहीर केलं। सांगोला पंचायत समितीची भव्य दिव्य अशी इमारत लवकरच साकार करू, इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल असं त्यांनी सांगितलं। दीपक आबांनी सांगोला पंचायत समितीवरील ऑपरेशन लोटसच्या राजकीय डावपेचानंतर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या घेतलेल्या या पहिल्याच भेटीत सांगोला तालुक्याला हे भव्य दिव्य असं रिटर्न गिफ्ट मिळालं आहे। तर मंडळी, दीपक आबांनी शेकापची साथ सोडत केवळ आणि केवळ सांगोला तालुक्याच्या विकासासाठी भाजपच्या माध्यमातून आणि शिवसेनेच्या सहकार्यातून सांगोला पंचायत समितीवर सत्ता स्थापन केली आहे। पूनम इंगवले यांना सभापतीपदाची संधी दिली आहे। माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या धाडसी निर्णयामुळे सांगोल्यात प्रथमच भाजपचा सभापती झाला। या दमदार कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत नूतन सभापती पूनम इंगवले यांचा विशेष सत्कार केला। यावेळी सांगोल्यात ऑपरेशन लोटस यशस्वी करणारे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदार, भाजप नेते बाळासाहेब एरंडे, प्रशांत वलेकर, सुदर्शन इंगवले उपस्थित होते। तर मंडळी, या राजकीय घडामोडीतील महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचं कौतुक केलं। पंचायत समिती म्हणजे ग्रामीण विकासाचं एक सक्षम साधन आहे। पंचायत समितीच्या माध्यमातून तालुक्यातील गोरगरीब, गरजू आणि उपेक्षित घटकांना न्याय देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। यासाठी राज्याकडून लागेल ती मदत पुरवण्यात येईल असा शब्दही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगोलकरांना दिला। देशात आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षात प्रवेश करून सांगोला पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फडकविल्याबद्दल नूतन सभापती पूनम इंगवले, शिवसेनेचे उपसभापती अजय सरगर तसेच सांगोला पंचायत समितीचे सर्व सदस्य यांचं त्यांनी अभिनंदन केलं। सर्वांनी ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांच्या विश्वासास पात्र राहून काम करावं अशा सूचना केल्या। आगामी काळात सांगोल्याच्या मिनी मंत्रालयाला राज्याच्या मंत्रालयातून निधीची कमतरता भासू देणार नाही असं अभिवचन यावेळी राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं। यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही नूतन सभापती पूनम इंगवले यांचा सत्कार करून सांगोला तालुक्याच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी निधीची कमतरता भासू देणार नाही असं आश्वासन दिलं। सांगोला पंचायत समितीच्या राजकीय इतिहासात अपवादात्मक परिस्थिती सोडली तर स्थापनेपासून शेतकरी कामगार पक्षानं पंचायत समितीवर एक हाती सत्ता राखली होती। मात्र यंदा प्रथमच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगोला तालुक्यात ऑपरेशन लोटस राबवत माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि दीपक आबा साळुंखे पाटील या दोन मित्रांना एकत्रित आणत सांगोला पंचायत समितीवर भाजप महायुतीचा झेंडा फडकवला आहे। सांगोला पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती झाल्यानं पालकमंत्री जयकुमार भाऊ गोरे यांनी सांगोलकरांना मोठं रिटर्न गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे। सांगोला पंचायत समितीसाठी लवकरच एक भव्य दिव्य आणि सुसज्ज अशी प्रशासकीय इमारत उभी करण्याचा शब्द त्यांनी दिला आहे। लवकरच या इमारतीचं भूमिपूजन सांगोला येथे होईल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे।
आज महायुतीचा भाजप आणि शिवसेनेचा आदरणीय शहाजीबापू पाटील, आदरणीय दीपक आबा साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार आणि बाळासाहेब एरंडे मालक यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्याच्या विकासासाठी सांगोला पंचायत समितीचा आज सभापती महायुतीचा बसलेला आहे आणि मला आशा आहे की येणाऱ्या 5 वर्षात या चौघांच्या मार्गदर्शनाखाली आपण सांगोला तालुका निश्चितपणे विकास करू, एवढंच मी आपल्याला सांगतो. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.